6वा दिवस आहे आणि खेळपट्टी जर पाहायला गेली तर अजूनही तशीच्या तशीच दिसते. कारण एवढी सुंदर विकेट्स इथे बनवलेली आहे. ती कुरेटर आमचे धीरज मोरबेकर रांजणपाडा एक नामलौकिक धीरज आहेत जे खेळपट्टी बनवण्यामध्ये खरोखरच एक मास्टर आहेत. तर धीरज देखील त्याचं देखील आपण कौतुक करू. चला स्टंप ओके रेडी झाले असतील तर गेम स्टार्ट करूया आपण. चला प्रशांत कातलकर आपण आपली व्हॅन घेऊन या बाहेर. तर बोलूया आपण कॉमेंट बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील महाराष्ट्राचा बुलंद आवाज एक उत्कृष्ट असे समालोचक आमचे चंदू शेट्टे सर. धन्यवाद संदीप सर. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित असणारी मात्र ही रायगड प्रीमियर लीग 2024 आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध क्रीडा स्पर्धेंपैकी एक असणारी ही रायगड प्रीमियर लीग स्पर्धा आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर सर्वात जास्त संघांमध्ये होणारी महाराष्ट्रातील प्रीमियर लीग कोणती असेल तर त्याचं नाव सुद्धा रायगड प्रीमियर लीग आहे. रायगडाविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. स्वराज्याची राजधानी रायगड आणि आज क्रिकेटच्या बाबतीत देखील सांगायचं झालं तर गावागावामध्ये लोन पसरलेलं आहे या क्रिकेटचं. गावागावातून मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सुद्धा या टेनिस क्रिकेटचे रायगडामधून घडताना पाहायला मिळत आहेत. असा हा रायगड आणि रायगडच्या क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे, वेगळीच बात आहे. आणि आज याच रायगड प्रीमियर लीगचा म्हणजे मी भाग्यशाली की रायगड प्रीमियर लीगच्या सर्व पर्वामध्ये मात्र समालोचन करण्याची संधी मिळते. या 5व्या पर्वामध्ये सुरुवातीला कसळखंड, त्यानंतर जर पाहिलं तर शिरडोन आणि आता ओवे या ठिकाणी आपल्याला खारघर ओवे परिसरामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य असं आयोजन आणि रथी महारथींना मैदानात खेळताना पाहणं हे आपल्याला आवर्जून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मॅच सुरू होते. एका बाजूला जर पाहिलं तर कैलासवासी दिलीप शेठ वास्कर आणि भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाळ या टीमने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जय माता दी सोनारी महेश कडू साहेबांची टीम या ठिकाणी संदीप पाटीलच्या नेतृत्वाखाली म्हणजे पप्पूच्या नेतृत्वाखाली खेळते. संजय सावंत सरांचा इशारा येतोय आजच्या दिवसाच्या आणि आजच्या मॅचच्या सुरुवातीचा. पहिलं षटक घेऊन अभिजित ठाकूर छोट्या गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. दिगोड्याचा हा प्रथित यश खेळाडू तर समोर सोनारीचं नाव ज्या खेळाडूने केलंय असे संदीप पाटील. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळलाय. स्ट्रोक चांगला आहे परंतु अशा ठिकाणी पडला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते. थोडा वेळ हवेत जरूर होता परंतु पहिल्या बॉलवर धाव घेण्यात यशस्वी राहिले संदीप पाटील. अगदी आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा खेळाडू, कारण या खेळाडूच्या नावाची चर्चा देखील जर पाहिलं तर दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये सुद्धा झाली. आणि हीच तर खासियत आहे रायगडच्या खेळाडूंची. गावागावातून मात्र खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेटपटू रायगडचे पुढे येताना पाहायला मिळाले. व्यावसायिक संघांमध्ये दाखल झाले, व्यावसायिक संघांना टक्कर देताना पाहायला मिळाले आणि मग
प्रत्येक तालुक्याचे एक वेगळं वैशिष्ट्य देखील आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर टॅलेंट सुद्धा पाहायला मिळतं, परंतु या सगळ्यांना एका मंचावर आणण्याचं काम रायगड प्रीमियर लीगने केलेलं आहे. आणि आज हीच रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित असणारी रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व. स्ट्राईकवर प्रफुल्ल मोकाल, वेगवान चेंडू होता, काही काळ हवेत पुन्हा एकदा, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते. याही चेंडूवर संधी निर्माण केली होती अभिजित ठाकूर आणि विश्वजित ठाकूर या दोन बंधूंनी देखील दिगोडे गावाचं नाव सर्व दूर पर्यंत केलंय. धावसंख्या जर पाहिली तर 2 वर जाते. पारगावचे प्रफुल्ल मोकाल आहेत, दुसऱ्या बाजूला संदीप पाटील. सोनारी उरण तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर उरण तालुक्यातीलच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायगडचं क्रिकेट दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतं. आज रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय. संदीप, याही वेळेला एक वेगवान चेंडू, बॉल काही काळ हवेत जरूर राहिला आणि योगायोग पहा, संदीप पाटील आणि अभिजित ठाकूर एकत्रितपणे जुन्नर प्रीमियर लीग ॲज अ आयकॉन एकाच टीम मध्ये खेळले आणि तिकडे सुद्धा नंबर मारला होता दोघांनी एकत्रितपणे, आणि आज एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिलं तर पुन्हा इकडे पुढे जाईल. थोडीशी संत सुरुवात आहे. थोड्याशा 3ही चेंडू जर पाहिलं तर बॅटला लागल्यानंतर काही काळ हवेतच राहिले होते. यावेळेला पुन्हा तेच पाहायला मिळत आहे. 4ही चेंडूवर संधी निर्माण झाली, परंतु चेंडू अशा ठिकाणी पडले जिकडे फिल्डर उपलब्ध नव्हता. म्हणजे अभिजित कडून या वर्षी अभिजितने रायगड प्रीमियर लीग साठी चांगलीच तयारी केलेली दिसते आणि ती तयारी स्पष्टपणे दाखवताना देखील पाहायला मिळत आहे. तुम्ही या अगोदर काय खेळला ते महत्वाचं नाहीये, तुम्ही आज काय खेळताय या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि इकडे खूप चांगल्या तयारीने पाहायला मिळत आहेत. अभिजित ठाकूर, संदीप पाटील यांना आपण पाहतोय स्ट्राईकवर. क्लासिकल बॅटिंग म्हणजे सहज सुंदरतेने खेळलेले फटके, क्लासिकल अंदाजामध्ये केलेली बॅटिंग नेहमीच प्रभावित करताना पाहायला मिळते. महेश कडू साहेबांच्या मालकीचा असणारा हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेला बी हिट केलाय, समोर बॉल हवेत, थोडासा बाजूने गेला, अन्यथा कॅचही होऊ शकली असती, परंतु बॉल नाही थांबला. बॉल गेलाय बाहेर, सीमा रेषा पार. षटकार. षटकार येताना पाहायला मिळतोय. म्हणजे दबाव निर्माण केला होता, परंतु इकडे कॅच पकडण्याचा प्रयत्नही झाला, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. आता मात्र षटकार येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अभिजित संदीप यांच्यासाठी. पुन्हा तेच 6 चेंडूवर 6 संधी निर्माण केल्या होत्या अभिजितने, परंतु विकेट नाही आली आहे आणि बघता बघता पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. बिनबाद 11 धावा. जय माता दी सोनारी टीमच्या. असेल या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मिळाली आणि मी असा भाग्यशाली सुद्धा समालोचक स्वतःला म्हणतो, कारण रायगडच्या 15 तालुक्यांपैकी 14 तालुक्यात समालोचन करण्याची संधी मला मिळालेली आहे. एक बाकी आहे तो सुधागड, परंतु तिकडे कॉल होता, परंतु मी पोहोचू शकलो नव्हतो. परंतु 14 तालुक्यांमध्ये समालोचन करण्याचं एवढं रायगडकरांचं प्रेम सुद्धा लाभलेलं आहे. आणि आज मात्र रायगड प्रीमियर लीग म्हणजे बेस्ट, जे 15 तालुक्यातलं बेस्ट आहे ते आज समोर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण आतुर असतो या ठिकाणी येण्याचा, या ठिकाणी खेळण्याचा. या मोठ्या मंचावर प्रत्येकालाच खेळायचं आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतो ध्रुवित म्हात्रे, उरण तालुक्यातील बोरीगावचा असणारा खेळाडू आहे. या खेळाडूने देखील आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर व्यावसायिक संघांमध्ये देखील आपली जागा बनवली होती. त्यामुळे या खेळाडूकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, सगळ्या टीम बेस्ट आहेत. विविध तालुक्यातून आल्यात, विविध ठिकाणावरून आल्यात, परंतु रायगड प्रीमियर लीग खेळत असताना एक प्रत्येकाला अभिमान वाटतो. गावागावात, तालुक्यात चर्चा होते, आमच्या गावातील किती खेळाडू सिलेक्ट झालेत, आमच्या तालुक्यातले किती खेळाडू सिलेक्ट झालेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा होताना पाहायला मिळते. आता असाच एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय समोर. उरण वर्सेस उरण. उरण तालुक्यातील बॉलर, उरण तालुक्यातील बॅटर संदीप पाटील, पप्पू सोनारी.
यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि अगदी सूर्यकुमार यादव स्टाईल एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, जे फटके संदीप पाटील तर खेळताना कधी पाहायला मिळत नाहीत, परंतु काळाबरोबर बदलायला लागतं आणि त्यांनी काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे ध्रुवीचा वेग कामाला आला आणि ध्रुवीतने त्यांना या ठिकाणी रोखलेला आहे. गावागावातलं क्रिकेट अगदी मनाला भावत असतं. गावागावातून तयार होणारे संघ आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये एकच संघ सातत्याने अधिराज्य नाही गाजवत. काही नवीन प्लेयर येतात, काही नवीन चॅम्पियन येतात, काही नवीन टॉपर येतात. यावेळेला बिग हिट, आता प्रयत्न यशस्वी झालाय. दिशा फाईन लेगची बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि नो बॉल देखील आहे. 6-6-6 षटकार. षटकार येताना पाहायला मिळतोय. संदीप पाटील यांना रोखणं तेवढे सोपं नाहीये. ध्रुवीच्या वेगाचा सामना या ठिकाणी फायदा घेतला गेला. नो बॉल देखील पंच त्या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे गेलेली आहे, ते म्हणजे 18 धावांवर धावफलक. रायगडमध्ये समालोचनाला आल्यानंतर आपलं समालोचकांचं अर्ध काम तर गुणलेखक अर्ध हलकं करतात, कारण सगळा डाटा त्यांच्याकडे असतो. किती सिक्स मारले, किती वाईट बॉल गेले, काय झालंय, या सगळ्या गोष्टींच्या बाबी या टिपताना पाहायला मिळतात. हे सगळं पुढे पाहायला मिळतं तर रायगडमध्ये पाहायला मिळतं. हो, यावेळेला वेग पाहिला मिळाला ध्रुवीचा. मागील बॉलचं उत्तर दिलं, जरी संधी होती मोठी परंतु यशस्वी नाही करू दिली. वेगाच्या वेगावर स्वार झाले आणि त्यात संदीप पाटील यांना मात्र या ठिकाणी बीट करताना पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूचे सांगतात. चांगलंच द्वंद्व रंगले, युद्ध रंगले या दोघांमधील. पुन्हा एकदा वेगवान चेंडू या ठिकाणी नक्कीच सादर केला. त्यात संदीप यांना 2 चेंडू लगातारचे निर्धाव टाकताना पाहायला मिळाले. हो, एक षटकार आला जरूर आणि क्रिकेट असाच खेळ आहे, कधी बॅटर तर कधी बॉलर, आणि तेच इकडे पाहायला मिळालं. गोलंदाज वर्चस्व गाजू लागलेले आहेत आता, परंतु संदीपकडे सुद्धा खूप सारं टॅलेंट आहे आणि अख्ख्या जगाने ते सुद्धा पाहिलंय. ध्रुवीचा वेग आणि संदीप यांची बॅट. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल हवेत होता. एफर्ट्स तर चांगले होते, परंतु बॉल एवढी आउटफील्ड फास्ट आहे, सीमारेषेच्या पार. 4 चौकार. एकनाथ माळी साहेबांचा आवाज आहे ना. रायगडमध्ये संघाचं गाणं, स्पर्धेचं गाणं ही देखील वैशिष्ट्य राहिलंय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. डायरेक्ट हिट कदाचित झाला असता तर आउट सुद्धा होऊ शकले असते. सोनारीचा संघ खेळतोय आणि सोनारीची महेश कडू साहेबांची सरपंच चषक स्पर्धेच्या देखील आठवणी येतात. चांदीची ट्रॉफी, या सगळ्या गोष्टी मात्र आपण नक्कीच महेश कडू साहेबांकडून देखील पाहिलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कुंडेवाळ ही देखील एक पॉवर हाऊस आहे. नामवंत खेळाडू याही संघात आपल्याला पाहायला मिळतात सातत्याने. आणि आज मात्र दोन्ही संघ, ताकदवर संघ एकमेकाच्या विरोधात उभे टाकताना आपल्याला पाहायला मिळतील. ध्रुवीत मात्रे वेग त्यांच्याकडे आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल मुक बराच कालावधीनंतर स्ट्राईक येते. प्रफुल्ल मुकले यांना स्ट्राईकवर आहेत, तर समोर पुन्हा एकदा वेगवान ध्रुवीत. यावेळेला गती कमी केली, थोडासा बॉल वळवलाय, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. जरी एक मोठा फटका आला, नो बॉल आला, तरी देखील नियंत्रण मिळवलंय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. बिनबाद 23 धावा. जय माता दी सोनारी. उरण नागाव टीम जी दीक्षा राणी या आणि अन्विका स्पोर्ट नागाव उरण या संघाचे पुरस्कर्ते संकेत म्हात्रे उरण नागाव इथे आलेले आहेत, तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर लहू खेडेकर आणि विशाल कासकर एनडीआर वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते आहेत, तर मी त्यांना देखील विनंती करेन. लहू खेडेकर साहेब आणि विशाल कासकर साहेबांना विनंती असेल की आपण देखील यावं व्यासपीठावरती.
त्याचबरोबर आमचे विशाल जोशी इथे आलेले आहेत पेठचे, तर विशाल जोशी यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं। आमचे ऋषी वास्कर व्यासपीठावरती आहेत, तसेच निशांत ठाकूर कोपरा। कव्हरचं क्षेत्र निवडलंय, आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतो। दी स्ट्रेंथ आहे संदीप पाटील यांची, पुन्हा एकदा बॉल सीमारेषा ओलांडतोय। 4 पहिल्या षटकात जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला अभिजित ठाकूर यांचा आणि संदीप पाटील यांचा। पप्पू आणि छोट्या यांच्यातील चांगलीच लढत रंगल्यानंतर या तिसऱ्या षटकात ही लढत पुढे येताना पाहायला मिळते। आणि इकडे जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय। 6 षटकांच्या या लढती 32 संघ, मोठी पारितोषिक, 4 व्हीलर कार कोण जिंकणार? पहिल्या 2 पर्वात सुमित डोंगरेने मालिकावीर पटकावल्यानंतर त्यानंतर किरण पवार, त्यानंतर बंटी बद्रिके आणि आज 5व्या पर्वात सिरीज कोण होणार आणि ही 4 चाकी घरी कोण नेणार ते पाहायचंय। यावेळेला ही सुद्धा स्ट्रेंथ आहे। पायातला बॉल संदीप पाटील अतिशय सहजतेने खेळतात। याही वेळेला मारलाय 4 धावांसाठी चौकार। लढत आहे या ठिकाणी सोनारी आणि कुंडेवाळे यांच्यामधली। सध्या जर पाहिलं तर सोनारीच्या नावाचा डंका वाजतोय। जय माता दी सोनारी चांगली कामगिरी इकडे करताना पाहायला मिळत आहेत। पण मॅच ही 2 डावांची असते, एका डावात चांगलं खेळून चालत नाही, तुम्हाला दोन्ही डावात चांगलं खेळावं लागतं। आणि इकडे सुरुवात चांगली झाल्यानंतर पाहूया कमबॅक करण्याचा प्रयत्न कैलासवासी दिलीप शेठ वास्कर आणि भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाळ यांच्याकडून केला जाईल का? यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल। वा 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 वा, अफलातून फटका कव्हर्सला खेळलाय, सीमारेषा पार, षटकार। काय जबरदस्त स्ट्रोक इकडे खेळलाय, जागा बनवली पहिल्यांदा या स्ट्रोक साठी आणि कव्हर्सला एक अफलातून फटका। पहिला स्ट्रोक कदाचित थोडासा 1 फुटाने मागे राहिला, परंतु आता 10 फूट बाहेर मारलाय संदीपने हा स्ट्रोक। एक जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळालाय। संदीप पाटीलमय वातावरण होताना पाहायला मिळत आहे। अनेक स्पर्धा या खेळाडूने मग रायगडच्या संघात खेळताना गाजवलेल्या आहेत, त्याचबरोबर सोनारी संघासाठी सरी देखील खेळताना कित्येक वर्ष गाजवलेले आहेत। आणि आज संदीप पाटील या ठिकाणी पुन्हा एकदा लय मध्ये आलेले आहेत। क्लासिकल अंदाजातील बॅटिंग हे त्यांचं वैशिष्ट्य असतं आणि सरळ बॅटने क्रिकेट खेळण्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि सध्या खूप चांगली बॅटिंग सुद्धा करतायत। आता कमबॅक अभिजित ठाकूर यांना करावं लागेल। यावेळेला आणखीन एक बिग हिट, काय पिकअप शॉट पाहायला मिळाला। ओळखला बॉल, पुन्हा एकदा पाठवला, सीमा रेषा पार, षटकार। तर धाव फलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय 43 धावा धाव फलकावर। अभिजित यांच्यावर तुटून पडलेत पप्पू। 2 चौकार 2 षटकार लगातार खेळत म्हणजे प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय। परंतु अभिजित देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, का खेळतो या ठिकाणी त्यांनाही दाखवावं लागेल। हो हो, इकडे कमबॅक करताना पाहायला मिळाले, याचं तर नाव क्रिकेट आहे। कमबॅक होतच होतं आणि ते कमबॅक इकडे पाहायला मिळालं। 4 चेंडू नंतर 5वा चेंडू अभिजित यांच्या नावावर आणि कुंडेवाळ गावाच्या नावावर लागताना पाहायला मिळतोय। पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी केली जाईल। रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय, टिकेमाडी सरांचंही आगमन होत आहे। संदीप पाटील सर मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत। रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय। यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर
पहिल्या षटकात 6 वेळा असं झालं की अभिजितने संधी निर्माण केली, तिकडे फिल्डर नव्हते. याही षटकात आणखी एकदा ते पाहायला मिळालं आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि 3 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 44 धावा धाव फलकावर. आपण पाहतोय आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग पर्व 5वे. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, 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 रायगड प्रीमियर लीग. संदीप पाटील वन मॅन शो कामगिरीकडे होताना पाहायला मिळते. 44 पैकी तब्बल 41 धावा संदीप पाटील पप्पू यांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आपण या क्रीडा स्पर्धेचा जर लाईव्ह कव्हरेज जर पाहिलं तर 24 लाईव्ह इव्हेंटला आपण या स्पर्धेला पाहतोय. जगभरातून खूप चांगली कामगिरी म्हणजे संदीपजी आणि त्यांची टीम गेल्या काही वर्षात खूप चांगलं काम, दर्जेदार काम, ग्राफिक्स खूप चांगले असतात आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विविध अँगल्सने जगभर या स्पर्धा पोहोचवण्याचं काम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करतायत. आणि आता आपण सध्या पाहतोय म्हणजे महाराष्ट्रातील आघाडीच्या प्रीमियर लीगमध्ये रायगड प्रीमियर लीगचं नाव घेतलं जातं आणि आज रायगड प्रीमियर लीगचा एक महत्त्वाचा दिवस आहे. 3 षटकं जर पाहिली तिकडे झाली 44 धावा. क्रिकेटचा खेळ आहे, आपल्याला आमंत्रित करतो मैदानाच्या दिशेने येण्यासाठी. आपले लाडके खेळाडू मैदानाच्या दिशेने येत आहेत. यस, कांचन पारकर एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतात आज आणि आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी मैदानात जायचं. आपल्या गावचे खेळाडू कधी एकदा मैदानात उतरतील. आपला गावचा खेळाडू जर वनडाऊन येणारा असेल ना, कधी कधी आपल्याला असं वाटतं कधी एकदा विकेट पहिली जाते आणि आमच्या गावचा खेळाडू मैदानात येतोय असंही वाटतं. स्वाभाविक आहे, कारण प्रत्येक गावचे खेळाडू चाहतेत ना आपल्या गावच्या खेळाडूंना लाईक करत असतात आणि रायगडमध्ये या गोष्टी तर खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात आणि म्हणून तर क्रिकेट जीव की प्राण या रायगडामध्ये होताना पाहायला मिळालाय आणि आज रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व आपल्या भेटीला येताना पाहायला मिळत आहे. ध्रुवी त्यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. वेग आहे त्यांच्याकडे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु टायमिंग प्रॉपर नाही झालं. बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. तिकडे फिल्डर आहेत आणि निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केली या ठिकाणी ध्रुवीत. पहा, अभिजित आणि ध्रुवीत यांना सातत्याने ठेवलंय. समाधान मास्कर कॅप्टन यांनी जर पाहिलं तर हे 2 प्रमुख गोलंदाज आहेत, त्यांना मात्र पूर्ण सातत्याने या ठिकाणी ठेवलंय. प्रमुख फलंदाज प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय, त्यांना रोखायचंय आणि म्हणूनच ध्रुवीतला पुन्हा एकदा आणलंय गोलंदाजीसाठी. दर्जेदार आयोजन आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचं. कमी गतीचा बॉल व्हेरिएशन केलं. वेगवान गोलंदाज आहे जरूर, पण असं कुठे लिहिलंय की वेगवान गोलंदाजाने वेगातच चेंडू टाकायला पाहिजे. तो स्लोवर वन सुद्धा टाकू शकतो आणि तोच प्रभावी स्लोवर वन या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे T20 आल्यानंतर बऱ्यापैकी या स्लोवर वनचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर व्हायला लागला. आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर स्लोवर वनचा वापर होतोय आणि इकडे ध्रुवीतने सुद्धा खूप चांगला स्लोवर वन हाताळला. पुन्हा एकदा तेच कमी गतीने टाकलेला हा चेंडू, फटका फसलाय, बॉल हवेत आणि अभिजित ठाकूरने नक्कीच कॅच पकडली आहे आणि स्लोवर वन कामाला आला. ध्रुवीत मात्रेचा जबरदस्त खेळी, परंतु पप्पू होत आहेत आउट. आगमन होतोय ज्यांच्या संकल्पनेतून यावर्षी रायगड प्रीमियर लीग या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
कैलासदादा म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। चर्चा कैलासदादा म्हात्रेंची आहे, चर्चा मात्र या स्पर्धेची आहे। रायगड प्रीमियर लीगची तर चर्चा महाराष्ट्रभर होते, त्याच्या जोडीला यावर्षी कैलासदादांची देखील चर्चा होताना पाहायला मिळते। आगमन होतं या ठिकाणी आई ग्रुप ओवेची, ही मात्र मोठी स्पर्धा ज्याची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळते आणि कैलासदादांचं देखील या ठिकाणी होत आहे आगमन। जावेत मॅचच्या दिशेने चौथी ओव्हर मात्र या ठिकाणी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे। एक पहिला चेंडू वेगात टाकला, त्यानंतरचे दोन चेंडू कमी गतीने टाकले आणि कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट खेळायला गेले खरे, परंतु चेंडूची गती कमी असल्या कारणाने आउट होत आहेत, माघारी परत आहेत। नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत निशिकेत भोईर। ओरनचे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील। निशिकेत भोईर समोर जर पाहिलं तर उरणच्याच बोरीगावचा गोलंदाज ज्याने या ओव्हर मध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे। यावेळेला वेगात बॉल टाकलाय, समोर उडवलाय, फिल्डर त्या ठिकाणी आहे। लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट येताना पाहायला मिळते। ध्रुवित ऑन फायर। आमचे लहू खेडेकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, तसेच विशाल कासकर, सुहास भगत तुमचे इंडियन वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते आहेत, तसेच प्रशांत रोहित पाटील या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे। असं व्हायचं आपण तर नक्कीच आमचे जो सामना इथे सुरू आहे बघा, कैलासवासी दिलीप शेठ वास्कर आणि कैलासवासी भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाल कोपरा या संघाला नक्कीच बिग सपोर्ट खऱ्या अर्थाने जगन्नाथपुरीवरून या सामन्याचा आनंद घेतात। आमचे कोपरे गावचे राजेश ठाकूर आणि खारघरचे राजेश म्हात्रे हे जगन्नाथपुरीवरून या संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतात, दर्शनासाठी गेलेत। तुमची यात्रा सफल हो। हा चेंडू जर पाहिलं तर पुन्हा कमी गतीने टाकला, मागील चेंडू वेगात टाकला होता, हा कमी वेगात टाकला। संधी होती या ठिकाणी हॅट्रिकची, परंतु हळूवार पद्धतीने हा बॉल खेळला आणि एक धाव पूर्ण केली आहे। क्रिकेट यालाच म्हटलं जातं। या अगोदरच्या ओव्हरमध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये 20 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये पहिल्या 4 चेंडूत एकही धाव आली नाही आणि म्हणून तर म्हटलं जातं ना, या क्रिकेटची बातच न्यारी आहे। चढ उतार होतात म्हणून तो आपल्याला आवडतो, म्हणून आपण पाहतो तासन तास टीव्ही समोर मोबाईल वर या मॅचचा आनंद घेतो, नाहीतर मैदानात येतो, उन्हात आनंद घेतो, पावसाचा आनंद घेतो, कडाक्याच्या थंडीत सुद्धा आनंद घेतो या क्रिकेटच्या खेळाचा। आणि हाच आनंद आज मात्र रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय। ध्रुवित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी वेगात बॉल टाकला, या वेळेला प्रचंड वेगातील बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इकडे जर पाहिलं तर एक धाव लेग बायच्या स्वरूपातील येते, म्हणजे अधिकृतरित्या जर पाहिलं तर या षटकात फक्त एक धाव खर्च केलेली आहे ध्रुवितने। जबरदस्त गोलंदाजी आणि याला म्हणतात कमबॅक। एवढी गोडी आहे ना चंदू सर, का असं वाटतं ऐकतच राहावं, एवढी गोडी या गाण्याला नक्कीच आहे। तर आमचे कुंडेवालचे सरपंच सन्माननीय सदाशेठ वास्कर हे देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे। इथे व्यासपीठावरती आमचे खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश पाटील नाना इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत। तसेच इथे उपस्थित आमचे ओमकार मालुसुरे खोपोली हे देखील उपस्थित आहेत, तुमचं देखील स्वागत आहे। व्यासपीठावरती आत्ताच लहू खेडेकर साहेब इंडियन वॉरियर्सचे पुरस्कर्ते, तसेच
विशाल कासकर, सुहास भगत आणि रोहित पाटील हे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे. तसेच उरण नागावचे पुरस्कर्ते उरण नागाव मुरबी संकेत म्हात्रे यांना देखील विनंती असेल की आपण यावं आणि आमचे महेश शेट कडू हे देखील लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याला एन्जॉय करतात. या वेळेला स्ट्रोक तर खेळला आहे, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. खूप चांगली कॅच पकडली. सोपं नसतं अशा प्रकारच्या कॅचेस घेणं. आणि गोलंदाजीसाठी कर्जतचे नितीन धुळे आले आणि पहिल्याच बॉलवर विकेटही घेऊन गेले. विकेट. खूप चांगला झेल त्या ठिकाणी मुळेखंडच्या हर्षल गावण यांनी मात्र हा झेल त्या ठिकाणी घेतला आणि पहिल्याच बॉलवर नितीन धुळे यांना यश मिळताना पाहायला मिळते. 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मोठी धावसंख्या उभी राहिली होती. तब्बल धावसंख्या जर पाहिलं तर 43 वर धावसंख्या होती आणि आता 46 वर धावसंख्या पाहायला मिळते. 44 होती आणि आता 2 धावा इकडे आलेल्या आहेत. पाहूया. कमबॅक तर झाले, परंतु थोडासा दबाव वाढलाय. संदीप आउट झाल्यानंतर सोनारी टीमच्या धावसंख्येचा ग्राफ खाली आला आणि त्याला पुढे नेण्यासाठी येतोय अलिबागचा खेळाडू, अलिबाग तालुक्यातील नवखार गावचा एक जबरदस्त बॅटर सुमित भगत बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. रायगडच्या मुख्य संघात देखील खेळताना पाहिलं या खेळाडूला आणि आज मात्र नवखारचा हा खेळाडू, कारण अलिबागच्या क्रिकेटची देखील एक वेगळी ओळख आहे प्रत्येक तालुक्याच्या. म्हणजे कर्जत असेल, खालापूर असेल, पनवेल असेल, उरण असेल, अलिबाग असेल, पेन असेल, सुधागड असेल, रोहा असेल. वेगात बॉल टाकलाय, अपीलही केलं परंतु थांबवलंय त्या ठिकाणी. यस, काही तालुके राहिले. तळा असेल, मुरुड असेल, श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, माणगाव असेल, पोलादपूर असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर महाड असेल. तर रायगडचे 15 तालुके, 15च्या 15 तालुक्यांची एक वेगळी ओळख आहे. वेगात बॉल टाकला या खेळाडूने नितीन. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न पाहायला मिळतोय यष्टी रक्षकांच्या दिशेने. इकडे सुमित सारख्या बॅटरला रोखणं तेवढं सोपं नसतं, परंतु 2 बॉलवर रोखलंय. सोनारीचा संघही बलवान आहे, त्यांना कामगिरी करावी लागेल. यावेळेला थोडासा खाली सुद्धा बॉल राहिला, कारण कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन, परंतु यशस्वी नाही झालाय. पहिले 3ही चेंडू मात्र निर्धाव आलेत. आता सुमितला वेगवान चेंडू कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर्सला अडवला जातोय. एक पेक्षा जास्त काही नाहीये. दबाव थोडासा गोलंदाजांनी वाढवलाय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 44 असणारी धावसंख्या आता जर पाहिली तर इकडे 47 वर येताना पाहायला मिळते. परंतु अप्स अँड डाऊन्स होत राहतात क्रिकेटच्या खेळामध्ये. मनीष घरत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नावागावचे खेळाडू, नावेच्या टीमची देखील एक वेगळी खासियत, एक वेगळी ओळख राहिलेली आहे. तडजोड नाही, कुणाशी तडजोड न करणारा संघ. सुमित भगत आणि मनीष घरत या दोघांना आता डाव सावरावा लागेल. अंतिम टप्प्यामध्ये सोनारी संघाला इकडे कामगिरी उंचवावी लागणार आहे आणि एक चांगलं आव्हान, चौफेर क्रीडांगण असल्या कारणाने आव्हानही चांगलं ठेवावं लागणार आहे. नितीन धुळेच्या गोलंदाजीची चर्चा होते, परंतु समोर जर पाहिलं तर आता मनीष, सुमित या दोघांनाही प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं. तुम्ही या टीम मध्ये का आहात, तुम्हाला या स्पर्धेसाठी का निवडलं गेलंय, तुमच्यावर बोली त्या मालकाने का लावली आहे, तुम्हाला सिद्ध करावं लागेल. प्रत्येक वेळेला सिद्ध करावं लागतं. काल एखाद्याने जर हाफ सेंचुरी मारली असेल तर तो भूतकाळ झाला, त्याला आजही खेळायचं आहे. वर्तमानात कामगिरीने मॅच जिंकल्या जातात आणि आता वर्तमानात कामगिरी करावी लागेल. इकडे पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. थोडासा इकडे नितीन धुळे देखील वरचढ ठरताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वा मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जय माता दी सोनारी विरुद्ध कैलासवासी दिलीप शेठ वास्कर आणि भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाहाळ कोपरा हा सामना, यांच्यातील सामना. पुन्हा एकदा चांगला बॉल, म्हणजे उत्तरच नव्हतं कव्हरच्या दिशेने हा बॉल ढकलण्याखेरीज. आणि याही ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळते. सुमित भगत स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. केवळ 2 धावा या षटकात येताना पाहायला मिळत आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 48 धावा धाव फलकावर.
म्हणून तर म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं. कमबॅक ही होत राहतात. आता कमबॅक सोनारीला करायचंय, कारण कुंडेवाळ कोपरा चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला तरी आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया यावेळेला फुलटॉस, लोअर फुलटॉस होता, फटका खेळला खरा, आणि परंतु तिकडे क्षेत्ररक्षकच उपलब्ध नव्हते, आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये तिकडे 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या, आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. जय माता दी सोनारी. पहिल्याच डावात खूप चांगली लढत रंगताना पाहिलं मी. ते जय माता दी सोनारी सुरुवात जबरदस्त झाली. त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी कैलासवासी दिलीप शेठ वास्कर आणि भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाळ कोपरा या संघाने देखील कमबॅक केलाय. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या 50 झाली आहे, आणि हे षटक मात्र खूप महत्वाचं असणार आहे. ट्वेंटी4 लाईव्ह वर आपण ही स्पर्धा पाहतो, आणि अगदी स्टंप विजन कॅमेरा सुद्धा, म्हणजे काय ऑडिओ आवाज सुद्धा तुम्हाला, माईक सुद्धा पाहायला मिळेल मात्र स्टंप मध्ये, आणि हे सगळं मात्र पाहायला मिळते 24 लाईव्ह इव्हेंटने. यावेळेला काहीतरी वेगळा आविष्कार सादर केलाय, म्हणजे थोडीशी एज जरी असेल त्याचाही आवाज तुम्हाला येऊ शकतो. म्हणून 24 लाईव्हचे कौतुक करावं लागेल, आणि विनंती असेल प्रत्येकाला आवर्जून सबस्क्राईब करा आपल्या हक्काचा, आपल्या जिल्ह्याचा चॅनल. टप्पा पडतोय, त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी बॉल फिरतोय. शेवटचा षटक आहे. गोलंदाजीसाठी उमेश माळी आले. केवळे गावचे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. उमेश माळी आलेत. उमेश माळींनी जर पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. आता षटकार चौकाराची भाषा बोलायची या ठिकाणी बॅटरला. पाहूया मनीष घरत, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुमित भगत, हे खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करतात. मनीष स्ट्राईकवर, यावेळेला स्ट्रोक खेळलाय, हवाई हल्ला. ओ हो, बॉलला पाठवलं लांब 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 लांब, अर्धा सेंट्रल पार्क पार केलं. षटकार. उमेश माळीच्या या चेंडूवर अगदी ओव्हरपिच केला होता. सरळ बॅटने समोरच्या दिशेने मनीष घरत नावाच्या या बॅटरने काय जबरदस्त स्ट्रोक खेळला. आणि स्ट्रेंथ आहे त्यांची, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. धावसंख्येला पुढे पाठवलंय. येणाऱ्या चेंडूमध्ये अशाच प्रकारची भाषा बोलावी लागेल, कारण इकडे आपण पाहतोय 56 धावा धावफलकावर. जय माता दी सोनारी या टीमच्या महेश कडू आणि कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऋषिकेशजी वास्कर आणि निशांतजी ठाकूर यांच्या मालकीचा कुंडेवाहाळ कोपरा हा संघ पाहायला मिळतोय. कैलासवासी दिलीप शेठ वास्कर आणि भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाहाळ कोपरा. तर दुसऱ्या बाजूला जय माता दी सोनारी रायगड प्रीमियर लीगच्या, म्हणजेच आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित असणारं हे रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व. सुपर डुपर हिट स्पर्धा सातत्याने पाहायला मिळते. दरवर्षी चर्चा होते या स्पर्धेची, आणि या वर्षी देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर चर्चा. 32 संघ, 15 तालुके, तालुक्यातील मात्र बेस्ट, आणि इकडे त्यांच्यातील संघर्ष पाहायला मिळतो.
यावेळेला लोवर फुल टॉस टप्पा पडल्यानंतर बॉल पॉइंटच्या दिशेने थोडासा वळला देखील, परंतु चांगल्या पद्धतीने अडवला. धावसंख्या 57 वर जाताना पाहायला मिळते. एक बॉल महत्वाचा आहे, कारण शेवटचा षटक आहे. इकडे सोनारीला जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. गावाच्या नावाला साजेशी कामगिरी, कारण सोनारी म्हटलं तर गेली कित्येक वर्षाची क्रिकेटची परंपरा आहे. आज देखील 40+ चे खेळाडू सुद्धा सोनारीचे खूप चांगले क्रिकेट खेळतात. सोनारीच्या स्पर्धा, सोनारीच्या संघ, मग प्रत्येक फॉर्मॅट मधील हे सुद्धा दर्जेदार राहिलेत. आणि दुसऱ्या बाजूला कोंडेवाळ, कोपरा या गावांना देखील क्रिकेटची परंपरा राहिली आहे. त्यामुळे या दोघांमधील चांगला संघर्ष पाहायला मिळणार आहे. रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. दांडी 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 गुल त्रिफळा. दुनिया न्यारीच आहे इकडे, आणि म्हणून या स्पर्धेची एक वेगळी ओळख आहे. असं कधी तुम्ही पाहिले का संदीप सर, टिके माळी सर, रायगड प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीज मिळते आणि ती मॅन ऑफ द सिरीज खेळाडूला घेऊन ड्रायव्हिंग सीटवर छत्रपती संभाजी राजे हे कुठे होऊ शकतं? रायगड प्रीमियर लीग मध्ये होऊ शकतं. त्यामुळे रायगड प्रीमियर लीगची बातच न्यारी आहे. किरण पवारला घेऊन अक्षरशः छत्रपती संभाजी राजे यांनी मात्र अख्ख्या मैदानाला राऊंड मारला होता रायगड प्रीमियर लीग मध्येच. आणि आज देखील आपण पाहतोय या ठिकाणी खूप दर्जेदार आयोजन आहे, मोठं आयोजन आहे. षटकार तर मारला गेला, त्यानंतर कमबॅक झालं. धावसंख्या जर पाहिली तर 57 आहे. मॅच ऑन आहे, पाहूया काय होईल. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. आतिश मते, यस, सुरंगपाडा, उरण, छोट्या छोट्या गावांना देखील रायगडामधील एक वेगळं महत्व प्राप्त झालंय आणि ते क्रिकेटने प्राप्त करून दिलंय, खेळाडूंनी आणि संघांनी प्राप्त केलंय. या पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रात उडवलाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न, पहिल्या प्रयत्नात बॉल हाताला लागला खरा, परंतु तिकडे एकच धाव घेतली गेलेली आहे. एफर्ट चांगले होते. अभिजित ठाकूर त्या ठिकाणी होते, चांगले प्रयत्न होते त्यांचे. पाठीमागे जात असताना अशा कॅच घेणं सोपं नसतं, परंतु त्यांनी तो प्रयत्न केला. धावसंख्या एकने पुन्हा पुढे गेली आहे. 58 धावा. आणि आता स्ट्राईकवर सुमित भगत, षटकार किंग, सिक्सर किंग म्हटलं जातं त्यांना, परंतु समोर उमेश माळी गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात केवाड्याचे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. सुमित, मनीष माफ करा, मनीष, त्यांच्याकडे देखील जबरदस्त क्षमता आहे. एक मोठा सिक्सर त्यांनी मारला समोरच्या दिशेने, परंतु आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. टीमला गरज आहे मोठ्या फटक्याची, टीमला गरज आहे धावांची. कुंडेवाळ कोपरा विरुद्ध सोनारी यांच्यामधील पहिलीच मॅच आज. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, सीमारेषच्या दिशेने निघाला होता, परंतु थोडासा अडथळा निर्माण झाला. असं वाटलं होतं 4 येतील, परंतु त्या ठिकाणी दुसरी घेतली आणि आता तिसरी धाव देखील घेतली गेलेली आहे. जरी 4 नाही आल्या हरकत नाही, 3 तर आल्यात. आणि या 3 धावांनीशी धावसंख्या पुढे जात असताना 61 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 6 ओव्हर संपल्या. जय माता दी सोनारी संघ, महेश कडू आणि कंपनी या संघाने धावसंख्या केलेल्या आहेत 61. आणि कैलासवासी, दिलीप शेठ वास्कर अँड भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाळ कोपरा संघ म्हणजेच ऋषिकेशजी वास्कर आणि निशांतजी ठाकूर यांच्या संघाला करायच्या आहेत त्या 62 धावा सामना जिंकण्यासाठी. कॅप्टन यायचा बघा. इंडियन वॉरियर्स तलेखार मुरुड टीम कॅप्टन विजय घाणेकर आणि दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट नागाव मुरबी ओमकार पाटील. या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच टॉस साठी या. ओमकार पाटील, तर
NDR वॉरियर्स तळेखार मुरुड कॅप्टन विजय घाणेकर वर्सेस दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी कॅप्टन ओमकार पाटील या दोन टीम दरम्यान टॉस केला जातोय. ओमकार पाटीलांना कॅप प्रदान करतायत आमचे कैलास दादा आणि सरपंच साहेब तुमचंही मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हा राजकीय क्षेत्रामध्ये तळेखार ग्रामपंचायतीचे ते सरपंच आहेत कॅप्टन विजय घाणेकर आणि आपल्या परिसरातील वंडर बॉय ओमकार. टॉस कोण मागणार? यस, पाहुण्यांना संधी दिलेली आहे. ओमकार म्हणतोय घाणेकर साहेब मागतील. यस, टॉस केला जातोय. विजय घाणेकर वर्सेस ओमकार पाटील. छापा, ओमकारनं छापा मागितलाय आणि छापा आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन ओमकार. काय घेणार? क्षेत्ररक्षण. खर तर अगोदरच्या RPL सगळे आपण तिकडे शिरडोनला आणि कसळखंडला खेळलेला आहेत. मात्र अगदी हाकेच्या अंतरावर तुमचं घर आहे. हे कदाचित तुमचं होम ग्राउंड असेल. कसं वाटतं इथे खेळताना? कैलास दादा आणि गुरुदादाचं बोलणं आयोजन झालं तर एक वेगळंच आयोजन आणि या आयोजनात खेळणारे सर्व उत्सुक होते. डे नाईट बोललं तर प्रथमच झाले. मजा येईल. मजा तर नक्की येणार आहे. पहिल्या वर्षी तू फर्स्ट रनर अप होता. आता या वर्षी काय स्वप्न घेऊन उतरलायस का? स्वप्न तर 32 संघांचे तेच असतात का रायगड प्रीमियर लीग जिंकायचे असते. बघू आता, ट्राय तर करणार जिंकण्याचं. समोरची टीम गाणेकर साहेबांची स्ट्रॉंग टीम आहे. काय वेगळी स्ट्रॅटर्जी? असं काही नाही, पण गेम प्लॅन करायला लागेल. टॉस जिंकून काय घेतलंय? क्षेत्ररक्षण. किती मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? क्रिकेट मध्ये कोणता टार्गेट सेफ नाही, पण कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तुमचं धन्यवाद मी व्यक्त करतो. आणि विजय घाणेकर साहेब, टॉस हरला, तुम्ही पाहुणे आहात, पण जर टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? मी फलंदाजीच करणार होतो. नक्कीच, म्हणजे आवडता निर्णय तुमच्या बाजूने लागलेला आहे. तर किती धावा जमवण्याचं लक्ष तुमचं असेल? मी 70 पर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. खूप लांबून आलेला आहात. आयोजन कसं वाटतंय आमचं? आयोजन तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप चांगलेच आहे, त्यात काही शंकाच नाही. आणि तुमच्याकडून बरेचसे प्रेक्षक इथे आले असतील, घरून मॅच बघतात, त्यांच्यासाठी काय सांगणार? सर्व प्रेक्षकांना सपोर्टर्सना थँक्स बोलतो, कारण गावावरून पण भरपूर जण आलेत मॅच बघायला, त्यांच्यासाठी पण मी थँक्स बोलतो. नक्कीच, तुम्हाला बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीम्सना आम्ही बेस्ट ऑफ लक देतो. ओमकार, विजय घाणेकर साहेब, वळूया पुन्हा एकदा या चालू मॅच कडे. थँक्यू. हॅलो, तर आपण काही सन्मान इथे घेऊया. नक्कीच मी विनंती करेन, या व्यासपीठावरती आमच्या हे जे संघ खेळतात त्यांचे पुरस्कर्ते इथे उपस्थित झालेले आहेत. तर निशांत ठाकूर आणि ऋषी वास्कर यांना विनंती करेन की यावं आपण. कैलासवासी दिलीप शेठ वास्कर आणि कैलासवासी भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडवाल कोपरा या संघाचे पुरस्कर्ते इथे ऋषी वास्कर आणि निशांत ठाकूर आहेत. त्यांच्या सन्मानाकडे आपण नक्कीच बोलतोय. ऋषी वास्कर यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. तसेच निशांत ठाकूर कोपरा या संघावरती नक्कीच एक चांगला विश्वास दाखवलाय. समाधान वास्कर जे कॅप्टन आहेत. त्याचबरोबर मी विनंती करेन, जो NDR वॉरियर्स तलेखार मुरुड या संघाचे पुरस्कर्ते लहू खेडेकर आणि विशाल कासकर, तसे सुहास भगत, रोहित पाटील यावं आपण. तर सुहास आणि लहू खेडेकर, विशाल, रोहित, लहू खेडेकर यांचा सन्मान. त्याच इथे सुहास भगत देखील आहेत.
यस, तर हा सन्मान आपण इथे पाहतोय. धन्यवाद. तसेच कोपोलीचे ओमकार सुरे इथे आहेत. त्यांना देखील विनंती असेल की ओमकार या. क्रिकेट खोपोलीचे क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. तर बोलूया आपण मॅच कडे, जिथे जोडले जातील टीके माली सर आणि चंदू शेट्टे सर. इम्पॅक्ट कोण आहे सर? प्रवीण का? रोहन. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर आलेत त्या ठिकाणी. विकेट येताना पाहायला मिळते, मोठी विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. समाधान मात्र या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक 1. येताना पाहायला मिळते. समाधान वास्कर एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील, परंतु माघारी परत आहेत आणि रोहन घरत यांच्या खात्यामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. बॉलला थोडंसं पुढे केलं, कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग काही करू शकले नाही आणि त्या ठिकाणी ऋषी नारंगीकर यांनी खूप चांगली कॅच पकडली. पहिला धक्का बसतोय. सोनारीच्या खात्यामध्ये सुरुवातीलाच यश मिळतंय. या मॅचला जिंकण्यासाठी 62 धावा करायच्या आहेत. चालू सामना एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते जय माता दी सोनारी आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी दिलीप शेठ वास्कर आणि भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कोंडेवहाळ कोपरा यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डावाला सुरुवात मात्र रोहन घरतने खूप चांगली केली आहे. नाव्याच्या रोहन घरतने खूप चांगली कामगिरी केली खरी, परंतु आता मयूर वास्कर येत आहेत कोंडेवहाळचे. आपल्या गावासाठी आज खेळण्याची नामी संधी चालून आली आहे. मयूर कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतायत पाहिजे. जोडीला प्रतीक ठाकूर आहेत. पहिल्या 2 चेंडूवर धाव येऊ नाही दिली आहे, प्लस विकेटही आले, परंतु पॉवर प्ले सुरू आहे. यावेळेला फटका आणखीन एक फसलाय, हवेत आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातात जाताना पाहायला मिळेल. धक्का आणखीन एक दिलाय रोहन घरतने. विकेट नंबर 2. ओवले गावचे नितेश गायकवाड हे देखील इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. नितेश गायकवाड ओवले. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट येताना पाहायला मिळत आहेत आणि थोडंसं बॅकफुटला प्रतिस्पर्ध्यांवर पाठवले सुरुवातीलाच रोहन घरत यांनी, परंतु हार मानायची नसते, फाईट करायची असते, कारण शेवटच्या बॉल पर्यंत काही होऊ शकतं. कमबॅक करावं लागेल तुम्हाला या ठिकाणी. ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील, कारण 6 षटकांचा सामना आणि 6व्या षटकात 62 म्हणजे एवढ्याही मोठ्या धावा नाहीयेत. तुम्ही खेळपट्टीवर थांबलात तर धावा होणार आहेत आणि त्या धावा तुम्हाला कराव्या लागतील. नवीन बॅटर मैदानात येत आहेत. मोपेचे हर्षल पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. हर्षद पाटील यावेळेला आल्या पहिलाच बॉल घेतला आणि फेकून दिला फाईन लेगच्या दिशेने. 6 षटकार. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर
तर आल्या आल्या पहिलाच बॉल, काय तयारी करून आला असेल हा बॅटर. पहिल्याच बॉलवर षटकार खेळतोय, 2 विकेट गेल्यात याची तमा न करता हॅट्रिकची संधी होती बॉलरला. हा ब्लॅक समोर साईड स्क्रीन जे आहे त्याच्या समोर काही प्रेक्षक आहेत, विनंती असेल तिकडनं थोडंसं बाजूला, जेणेकरून बॅटरला अडथळा येणार नाही याची काळजी आपण घ्या. पहा प्रेक्षकांची सुद्धा प्रेक्षक गॅलऱ्या पाहायला मिळत आहेत, स्टँड पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक देखील आता चांगलीच गर्दी करू लागलेत. आणि संध्याकाळचं सत्र जसं येईल ना, मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दीही इकडे पाहायला मिळेल, कारण नाईट स्पर्धा आणि रायगड हे काही नवीन गोष्ट नाहीये. या वेळेला कव्हरची दिशा निवडली आहे, परंतु तिकडे प्रोटेक्शन आहे, खेळाडू आहे. थोडासा बॉल बाजूला गेला, एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होताना पाहायला मिळत आहे. षटकारानंतर दुहेरी धाव, 2 विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात हर्षद पाटील मोहपे यांनी करून दिली आहे, कारण धावसंख्या आता पोहोचली ती 8 धावांवर. 6 षटकांमध्ये 62चा पाठलाग करायचा आहे. सातत्याने मात्र चढ उतार येत राहणार आहे आणि चढ उतार असतील तरच मॅच पाहायला मजाही येते आणि आजही तेच आपल्याला पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस, कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला, परंतु मिड ऑफ वरून मात्र त्या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत फिल्डर. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट आणि धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा धावफलकावर कुंडेवाहळ कोपरा. साईड स्क्रीनच्या समोर जे काही प्रेक्षक आहेत त्यांना आमची कृपया विनंती असेल, जेणेकरून बॅटरला अडथळा निर्माण होऊ शकतो, आपण त्या ठिकाणावरून थोडंसं बाजूला व्हायचंय, कारण आपल्यासाठी प्रेक्षक गॅलऱ्या सुद्धा उभारल्या गेलेल्या आहेत. धन्यवाद, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. कारण क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक रायगडामध्ये पाहायला मिळतात, जाणकार आहेत, त्यांना माहिती आहे जेणेकरून अडथळा होणार नाही याची काळजी ते त्या ठिकाणी घेत आहेत. हा अजूनही काही 1-2 प्रेक्षक आहेत, त्यांनाही कृपया आमची विनंती आहे, बाजूच्यांना देखील कळवा प्लीज. धन्यवाद. क्रिकेट प्रेम आहे, क्रिकेटचे दर्दी आहेत आणि या क्रिकेटची बात सुद्धा काही न्यारीच आहे. आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी पहिलं षटक संपल्यानंतर गोलंदाजीसाठी येतात प्रवीण जगदाळे फ्रॉम काळुंद्रे गावासाठी. यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कित्येक सामने प्रवीण यांनी देखील जिंकून दिलेले आहेत. 9 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी परतलेले आहेत. पाठलाग जर पाहिलं तर 62चा करायचा आहे, म्हणजे अजूनही 5 ओव्हरमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. गावागावातलं क्रिकेट दसऱ्याच्या आसपास मात्र आणि बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर मैदानांवर बऱ्याच ठिकाणी पाणी साचतं. ते पाणी कमी झाल्यानंतर स्पर्धांना सुरुवात होते. मग रायगडचा किनारपट्टीचा भाग असू देत, सह्याद्रीच्या अगदी किनारचा भाग असू देत किंवा संपूर्ण मध्यमपट्टा असू देत, या सगळ्या ठिकाणी क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. प्रत्येक तालुक्यामध्ये क्रिकेट रंगत असतं आणि आज रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षकाच्याच हातात जाताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 3 आणि प्रवीण जगदाळे पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 5वं पर्व. स्वतः कैलासदादा म्हात्रे सगळ्या गोष्टींवर या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. ही स्पर्धा आज सगळ्यांच्याच चर्चेचा विषय आहे की यावर्षी खारघर आणि ओवे परिसरात आहे तर कसं आयोजन असेल, आणि खूप चांगलं आयोजन मात्र या ठिकाणी सगळ्याच म्हणजे आई ग्रुप ओवे, कैलासदादा आणि त्यांचे सगळे सहकारी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी इकडे करतायत आणि प्रत्येकाला भुरळ म्हणजे दरवर्षी बेस्टच असतं. दरवर्षी काहीतरी नाविन्य देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. धावफलक 9 धावांवर मात्र आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. अभिजित ठाकूर बॅटिंगसाठी मैदानात 5व्या क्रमांकावर आलेले आहेत. सोनारी संघ इकडे थोडासा वडसर, पहिल्या डावात देखील हे पाहायला मिळालं. सुरुवातीला सोनारी, त्यानंतर कोंडेवाळ कोबरा, आणि या डावात जर पाहिलं तर सुरुवातीला सोनारी संघ मात्र फ्रंट फुटला येतो. त्याचं कारण आहे 3 विकेट आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहेत. अभिजित ठाकूर छोट्या दर्जेदार खेळ
6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा सुद्धा त्यांनी केलाय. जोडीला जर पाहिलं तर प्रतीक ठाकूर अजूनही स्ट्राईक येण्याची वाट पाहत आहेत. गोलंदाजीसाठी प्रवीण जगदाळे बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळतात, तिकडे आहेत फिल्डर, धाव नाही होणार. डॉट बॉल मात्र दबाव वाढवतील आणि या डॉट बॉलचं उत्तर मात्र धावांनीच द्यावं लागेल आणि त्याच्यासाठी तर पटाईत आहेत अभिजित आणि गुड्डू सुद्धा, म्हणजेच प्रतीक ठाकूर सुद्धा. हळूहळू जशी मॅच पुढे जाईल ना, आपल्याला एक वेगळी उत्कंठा चूरच पाहायला मिळेल आणि तेच इकडे पाहायचंय, कारण पाठलाग करायचा आहे 62 धावांचा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 5वं पर्व. यावेळेला थोडासा पुढे केला, थोडासा टर्नही केला, हा बॉल पाठवला यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रवीण जगदाळे सादर करताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण जगदाळे नावाचं कोड अजूनही सुटलेलं नाहीये, परंतु त्याचं उत्तर द्यावंच लागेल. हातातल्या बॅटला फिरवावं लागेल, धावा जमवावे लागतील. वाह, चेंडू हवी जरूर होता. एक संधी होती, परंतु संधीचं सोनं नाही होऊ शकलं. 2 धावा येत आहेत. प्रवीण जगदाळे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी, कारण चांगला एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बऱ्याचशा लांबवरून आले होते चेंडूवर, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातातून सुटला. अभिजित साठी एक वेगवान चेंडू, बॉल रिलीज करताना आवाजही येतोय आणि माईक असल्या कारणाने तो आवाज मात्र सर्व दूरपर्यंत पोहोचतोय. हा फायदा देखील तिकडे होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू येतोय. थोडासा दबाव निर्माण केलाय सोनारेने, त्याचं कारण आहे ज्या गतीने पॉवर प्ले मध्ये धावा यायला पाहिजे होत्या त्या आलेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे थोडासा दबाव आहे, परंतु हटवावा लागेल आणि हटवण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु ऑन साइडला ढकलला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धाव संख्या इकडे पुढे जाते. तसेच आमचे निकेश म्हात्रे हे देखील आलेले आहेत, स्वागत आहे तुमचं. तसे आमचे अनिल दादा पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 12. थोडीशी संत गतीने, कारण रोहन यांनी विकेट घेतल्या, त्याचा दबाव प्रवीणच्या षटकात जाणवला. त्यांनी पहिल्या बॉलला विकेट घेतली. या षटकात फक्त 3 धावा येताना पाहायला मिळाल्या. 12 धावा तर झाल्यात, परंतु अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि 50 धावांची आवश्यकता आहे. 4 ला 50 ही काही नवीन गोष्ट नाहीये रायगडकरांसाठी, परंतु पाहायचं आहे धावा सहजासहजी होणार सुद्धा नाहीयेत आणि विकेट सुद्धा सहजासहजी येणार नाहीये. त्यासाठी प्रयत्न तर करावे लागणार आहेत दोन्ही बाजूने, परंतु हाच संघर्ष येणाऱ्या 20-25 मिनिटात कसा रंगेल ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत रोहन गरत, नावे पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत. नावा गावचे खेळाडू आहेत, पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. आणि स्ट्राईकवर अभिजित. योगायोग असा आहे की 12 चेंडूंचा खेळ झाला आणि अजूनही प्रतीक ठाकूर स्ट्राईकची वाट पाहत आहेत, कधी एकदा स्ट्राईक येते. अभिजित ठाकूर फ्रॉम दिगोडे स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत, व्यावसायिक गटात देखील आपल्या बंधूंप्रमाणे त्यांनी नाव कमावलंय. बिग हिट, पुढे केला हा बॉल आणि फेकून दिला समोरच्या दिशेने. लांब 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 लचक षटकार.
एवढ्या लांब मारलाय की ISPL मध्ये 9वा गेला असता. एवढ्या लांब मारलाय. जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय अभिजित यांच्या बॅट मधून. 18 धावांवर धावफलक आणि इकडे पुन्हा कमबॅक कुंडेवाळ कोपरा देखील करताना पाहायला मिळतोय. चांगला संघर्ष पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. यावेळेला चांगला बॉल अगदी खोलवर टाकला होता, ऑप्शनच्या बाहेरही टाकला होता, परंतु अभिजित यांनी या चांगल्या बॉलवर देखील धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र तब्बल 14 चेंडू झाल्यानंतर सलामीवीर प्रतीक ठाकूरला म्हणजेच गुड्डूला स्ट्राईक मिळते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील या ठिकाणी. समोर पुन्हा रोहन घरत. तर सर याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार या विभागातील एक नामवंत व्यक्तिमत्व आई ग्रुपचे आणि खारघर शहर अध्यक्ष गुरुशेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे गुरुशेट्टी यांचं. परंतु इकडे या चेंडूवर 1 धाव घेतली गेली. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 20 धावा. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 3 मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे रोहन घरत यांचं आणि इकडे अभिजित ठाकूर आणि प्रतीक ठाकूर, 2 ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर संजय सावंत सर आमच्याकडे वळतायत, कळवतात हा वाईट बॉल आहे आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 21 धावा धावफलकावर. एकवीस धावा, 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक भव्य दिव्य आयोजन आणि सोपं नाहीये एवढं मोठं आयोजन करणं. म्हणजे छोट्या छोट्या स्पर्धा देखील आणि एवढ्या दिवस चालणारी स्पर्धा हे तर सोपी गोष्ट नाहीये, परंतु खूप चांगलं आणि भव्य दिव्य आयोजन आपल्याला रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचा आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा पुढे केलाय बॉल, परंतु समोरच्या दिशेने लॉंग ऑफला खेळत असताना 1 धाव त्या ठिकाणी अभिजित यांना मिळेल. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे गेली आहे. 22 धावा धावफलकावर. 62चा पाठलाग म्हणजे अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. वीस बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता. यावेळेला लोअर फुल टॉस खेळला जरूर आहे, परंतु बघता बघता आडव्या बॅटने गुड्डूने लपेटला बॉल आणि फेकून दिला सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराने जर पाहिलं तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येताना पाहिलं मिळतोय टीम कुंडेवाह कोपरा. चांगली चुरस. आता हळूहळू ही मॅच रंगतदार अवस्थेकडे येताना पाहायला मिळते. रोहन पुन्हा एकदा. ओहो, अखूट टप्प्याचा बॉल होता आणि खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आडव्या बॅटने स्क्वेअर लेग मिड विकेटला, परंतु बॉल पाठीमागे जाईल कारण अंदाज नव्हता त्यांना बॉल एवढ्या जास्त उसळी घेईल. जास्त उसळी घेतला होता आणि इकडे 3 षटकांचा खेळ आता संपताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या झाली 29 आणि मॅच जिंकण्यासाठी 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 33 बाकी आहे. म्हणजे ही मॅच ऑन आहे. ही मॅच कुंडेवाळ कोपरालाही जाऊ शकते आणि ही मॅच सोनारीलाही जाऊ शकते.
तीन षटकांचा खेळ संपलाय. दुसरा डाव सुरू आहे. एका बाजूला कैलासवासी दिलीप शेठ वास्कर अँड भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेवाहाळ हा संघ पाठलाग करतोय धावांचा 62. जय मातादी सोनारी टीमच्या विरुद्ध. सुरुवातीला थोडीशी पडझड पाहायला मिळाली होती. 2 षटकात केवळ 12 धावा आल्या, परंतु तिसऱ्या षटकात आलेल्या 17 धावा पुन्हा एकदा कुंडेवाहाळ कोपराला मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत. 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. इकडे जो चुका करेल तो या मॅच मध्ये पराभूत होईल आणि जो चुका नाही करणार तो जिंकणार आहे. पाहूया. दबाव खूप महत्वाचा आहे. दबावाला हटवण्याचं काम करावं लागेल आणि आता गोलंदाजीमध्ये आमंत्रित करण्यात येते प्रवीण जगदाळे फ्रॉम काळुंद्रे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. प्रतीक ठाकूर यांनी आतापर्यंत म्हणजे स्ट्राईक त्यांना थोडीशी लेट मिळाली, परंतु त्यानंतर जो षटकार खेळलाय त्याने मॅच टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये आली. सुरुवातीला थोडंसं अडकळत खेळणारे अभिजित ठाकूर त्यांच्याही बॅटमधून एक षटकार आलाय, त्यामुळे आता एक आत्मविश्वास बॅटरचा सुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे मॅच मधील चुरस आणखी वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण जगदाळे यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवलाय. प्रतीक ठाकूर गुड्डू या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू केगावचा, याच्यामध्ये देखील प्रचंड असं टॅलेंट पाहायला मिळतं. मॅच विनर आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये कामगिरी उंचावणारा खेळाडू आहे. परंतु प्रवीणची गोलंदाजी हे सुद्धा नेहमीच वरचढ ठरताना पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे पाहूया अंतिम टप्प्यात कशी कामगिरी केली जाईल. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य चर्चा यांची सगळीकडे पाहायला मिळते, कारण रायगड प्रीमियर लीगचं 5वं एक भव्य दिव्य पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटची 3 षटकं आणि 33 धावांची आवश्यकता. 11ची सरासरी हवी आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळलाय. खूप चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. प्रतीक ठाकूरच्या बॅट मधून चौकार. थोडासा पुढे केला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता, मिड ऑफ आतमध्ये होता आणि त्याच वेळेला हा बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. खूप चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने पुढे गेली आहे. तसेच आमचे कामोटेचे आदरणीय प्रभाकर शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर तसे आमचे आप्पा गुवारी यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळेला एक वेगवान चेंडू सादर केला. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला देखील. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हळूहळू मॅच रंगू लागलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 15 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार या मॅचला? चुरस मात्र हळूहळू वाढू लागली आहे. प्रतीक ठाकूर बॅटिंग साठी आहे, दुसऱ्या बाजूला प्रवीण जगदाळे बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजित ठाकूर नॉन स्ट्राईकला आहेत आणि 2 बलाढ्य संघांमधील रायगड प्रीमियर लीगची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळायला गेले आणि हाही डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर चौकार आला खरा, परंतु त्यानंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. समीकरण बदलत आहे. प्रत्येक डॉट बॉल थोडासा बॅटरवरचा दबाव वाढवेल आणि प्रत्येक आलेला फटका हा बॉलरवरचा दबाव वाढवेल. परंतु मॅच जशी रंगेल ना, प्रेक्षकांनाही मजा येईल. विविध ठिकाणावरून मॅचेसचा आनंद घेणाऱ्या 24 लाईव्ह इव्हेंटवर जेवढे प्रेक्षक आनंद घेत आहेत त्या सगळ्यांचं स्वागत. आणि सगळ्यांना विनंती असेल, आपल्या रायगडचा हक्काचा चॅनल 24 लाईव्ह इव्हेंट्स नक्की सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या कालावधीमधील स्पर्धाही पहा. प्रवीण यावेळेला लोअर फुल टॉस दिशा द्यायची होती कव्हर्सला, तिकडे फिल्डर शोधून काढला बॉलने. विकेट नंबर या ठिकाणी 4. नाराज आहेत प्रतीक, कारण एक चौकार एक षटकार आला होता. लगातारचे 2 बॉल डॉट आल्यानंतर कुठेतरी
कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता. लोअर फुल टॉस कदाचित ते आणखी वेगळ्या ठिकाणी खेळू शकले असते, परंतु हा जो फिल्डर होता त्याच्या मागे कोणी उपलब्ध नव्हतं म्हणून त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी स्ट्रोक खेळला खरा, परंतु फिल्डरच्या अगदी हातात जातोय. कोणतेही परिश्रम करायला लागले नाही तिकडे आणि विकेट येताना पाहायला मिळते. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळते. मॅच जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. लगातारचे 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत या ठिकाणी. 14 मध्ये 29. एवढेही मोठं लक्ष नाहीये, प्रयत्न करावे लागतील. नवीन बॅटर आलेत केगावच्या आणखीन एक खेळाडू हर्षद ठाकूर. याही खेळाडूला जबरदस्त कामगिरी करताना आम्ही पाहिलंय. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील. केगावच्या यशामध्ये यांचाही वाटा राहिलेला आहे. जोडीला दिगोडी स्टार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अभिजित ठाकूर आणि इकडे थोडासा आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढला असणार आहे, कारण लगातार 2 डॉट बॉल नंतर तिसऱ्या बॉलवर त्यांनी विकेट सुद्धा घेतलेली आहे. 14 बॉल 29. रायगड प्रीमियर लीगचा एक रंगतदार सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध होतात ज्यावेळेला अशी आयोजन असतात. चांगलं मैदान, चांगलं खेळपट्ट्या, प्रेक्षकांची व्यवस्था, त्याचबरोबर जर पाहिलं तर चांगले किड्स, लाईव्ह कव्हरेज आणि सगळं काही आलबेल असणार प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. आणि प्रेक्षकांना देखील एक वेगळी ऊर्जा मिळते ज्यात जेव्हा चांगल्या मॅचेस होतात आणि चुरशीच्या मॅचेस होतात त्यावेळेला. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी प्रवीण जगदाळे यांचा. उत्तरच नव्हतं. पाठीमागे सरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु हा वाईड यॉर्कर खूप प्रभावित राहताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी प्रवीण जगदाळे यांची. लगातारचे 4 चेंडू निर्धाव टाकलेत पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर. 13 मध्ये 29. मॅच नाही संपली, मॅच नाही संपली. प्रयत्न तर हर्षद ठाकूरलाही करावे लागतील. 2 ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहेत, अभिजित ठाकूर, हर्षद ठाकूर, परंतु प्रवीण जगदाळे गोलंदाजीसाठी. RPL रायगड प्रीमियर लीग. फुल टॉस बॉल, चुकीला माफी नाही. फुल टॉस केला, मैदानाच्या बाहेरही गेला. षटकार. महाराष्ट्राची शान आहे आणि अख्ख्या भारताची सुद्धा शान आहे रायगड किल्ला. त्यामुळे आपण आयुष्यात एकदा तरी रायगडला गेलंच पाहिजे आणि चालत गेलं पाहिजे. तर रायगडला नक्की जा. रायगडपेक्षा या जगात काही मला वाटत नाही सुंदर आहे, रायगडच सुंदर आहे. आणि रायगड किल्ला ज्या ठिकाणी जर पाहिलं तर हिंदवी स्वराज्याचं जर पाहिलं तर पहिले छत्रपती ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला, स्वराज्याची राजधानी रायगड झाली आणि आज रायगडचीच प्रीमियर लीग आपण पाहतोय. धाव फलक जर पाहिला तर अजूनही या फटक्याने म्हणजे जो शेवटचा षटकार आला, सुरुवात कशाने केली, चौकाराने केली. त्यानंतर 4 चेंडू निर्धाव आले. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा षटकार आला. तिसऱ्या षटकात सुद्धा हे पाहायला मिळालं होतं. पहिल्या चेंडूवर षटकार येताना पाहायला मिळाला होता. त्यानंतर 5व्या चेंडूवर पुन्हा षटकार आला आणि आता 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 12 चेंडू आणि 23. असं वाटलं होतं मॅच कुठेतरी झुकते की काय सोनारीच्या बाजूने. त्याच वेळेला मात्र कोंडेवाळ कोपराने कमबॅक केलंय. 12 मध्ये 23. मॅच ऑन आहे. जरी 4 विकेट गेल्या असेल, हर्षद ठाकूरच्या जोडीला अभिजित ठाकूर आहेत आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. पेन दादरचे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नशीब नाईक, यस, आपल्या संघाचं नशीब आता त्यांच्या हातात आहे. चेंडूच्या स्वरूपामध्ये नशीब घेऊन आलेत. पाहूया काय करतायत. येणारे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. रायगड प्रीमियर लीगची मॅच आपण पाहतोय, थरार आपण पाहतोय. एका बाजूला जय माता दी सोनारी आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते कैलासवासी दिलीप शेठ वास्कर आणि भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कोंडेवाळ कोपरा. हो हो हो, या वेळेला थोडासा टप्प्याचा बॉल होता, पुल करायचं होतं. बॅटची कडा, बॉल संदीपच्या हातामध्ये. विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे.
मानायला कोणीही तयार नाहीये. दोन्ही संघ मॅच मध्ये आहेत. मॅच कोंडेवाळ कोपरालाही जाऊ शकते, मॅच सोनारीला सुद्धा जाऊ शकते, परंतु सध्या ओवे खारघर मध्ये ही मॅच आहे. जाणार कोणत्या बाजूला? चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. ही महत्वाची विकेट होती, कारण विकेट या ठिकाणी अभिजित ठाकूर यांची आलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये हर्षद ठाकूर जोडीला जर पाहिलं तर चेतन गोसावी बंगारपाड्याचे खेळाडू या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. चेतन गोसावी सारखा खेळाडू मैदानात येतोय. 5 विकेट गेलेल्या आहेत आणि 11 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. एक युवा खेळाडू नशीब नाईक पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर पोराने नशीब काढलं, विकेट घेतलीये, परंतु मॅच संपलेली नाहीये. हार मानणाऱ्यांपैकी तर हर्षद ठाकूर आणि चेतन गोसावी तरी नाहीयेत आणि त्यामुळे मॅच रंगेल. 11 बॉल 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित असणारी रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं. प्रेक्षकांची मात्र हळूहळू गर्दी वाढली आहे आणि मैदान व्याप्त होऊ लागले प्रेक्षकांनी. वेगवान चेंडू मात्र पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. मागील बॉल थोडासा पाठीमागे ठेवला, हा त्याच्यापेक्षा थोडासा पुढे, परंतु खाली सुद्धा राहिला. आणखीन एक डॉट बॉल, दबाव वाढला जाईल डॉट बॉलने. 10 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. क्षमता जर पाहिलं तर चेतन गोसावी मध्ये सुद्धा आहे, परंतु आज दाखवावी लागेल पुन्हा एकदा. सहजगत्या मॅच नाही जिंकल्या जाणार, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. यावेळेला थोडासा पुढे केलेला बॉल जरूर होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. एक धाव तिकडे पूर्ण केली गेलेली आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाते. 9 बॉल 22 धावा. हे 3 बॉल मात्र खूप महत्वाचे असणार आहेत या मॅचच्या दृष्टीने. चांगली गोलंदाजी करतोय नशीब नाईक. आपल्या पेन तालुक्यातील दादरगाव, पेनच्या दादरगाव आहे पेन मध्ये, दादरपाडा उरण मध्ये, बरोबर. तर दादरचा असणारा हा खेळाडू चांगली कामगिरी इकडे करतोय. आतापर्यंत 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्च केली आहे. 9 मध्ये 22 प्रयत्न करावे लागतील. हर्षद ठाकूर प्रयत्न करावे लागतील आता हर्षद ठाकूर यांना. यावेळेला स्ट्रोक खेळला, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 8 मध्ये 21. हळूहळू रंजकता वाढू लागली. एका बाजूला ऋषिकेशजी भास्कर, निशांतजी ठाकूर, दुसऱ्या बाजूला महेश शेठ कडू यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. तर यांच्यातील संघर्ष पाहायला मिळतोय आपल्याला. कोण जिंकणार? कुंडेवाहाळ कोपरा जिंकणार की सोनारी जिंकणार या मॅच मध्ये आपल्याला पाहायचंय. शेवटचे 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला आणखीन एका प्रतिम चेंडू टाकलाय. नशीबने तर कमालच केली. एका मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतोय पेन तालुक्यातील दादरगावचा खेळाडू नशीब नाईक. प्रसाद आलेत. प्रसाद भोईर गोंडेवाहाचे बॅटिंग साठी मैदानात दाखल झालेले आहेत. येणारे मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं इम्पॅक्ट प्लेअर, यस इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेले आहेत. आणि 7 चेंडू मध्ये 21 हा चेंडू या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत नशीब नाईकने 5 बॉल मध्ये 2 विकेट घेतल्या, फक्त 2 धावा दिल्या, परंतु 7 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. बॅट तर फिरवावी लागणार आहे, क्षमता आहे या खेळाडूमध्ये सुद्धा, परंतु हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. खूप चांगली गोलंदाजी खेळाडू नशीब नाईक या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा खर्ची करतोय आणि 2 महत्वपूर्ण विकेट घेतोय. चांगली कामगिरी. मॅच थोडीशी दूर गेली आहे परंतु संपली नाहीये. 6 मध्ये 21. आता 6 मध्ये 21 हे आपल्यासाठी सुद्धा नवीन नाहीये. अशा प्रकारच्या मॅचेस जिंकल्या गेलेल्या आहेत. 6 मध्ये 21, 24, 25, 30, 35, 36 पण आपण पाहिल्या. तर याचबरोबर दीक्षा राणी यांना अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी या टीमचे पुरस्कर्ते संकेत मात्रे, जितेश पाटील आणि अमित पाटील हे ते आले. त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे.
अंतिम षटकात मॅच जाऊन पोहोचली. 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे कुंडेवाह कोपरा या संघाला मॅचला जिंकण्यासाठी. सोनारीच्या विरुद्ध ही कामगिरी करावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला हर्षद ठाकूर केगावचे एक जबरदस्त बॅटर आहेत. अशा प्रकारचे कारनामे या अगोदर केले असतील, परंतु एक निश्चय करावा लागेल. एका ध्येयाने, एका जिद्दीने तुम्हाला पुन्हा एकदा ती कामगिरी करावी लागणार. जर का इकडे 21 झाल्या तर तुमच्याही नावाचा दबदबा होऊ शकतो. परंतु या 21 धावांना वाचवण्यासाठी गोलंदाजीसाठी अनुज गरत, नवीन शेवे उरण या गावचे खेळाडू अनुज यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. संपूर्ण रायगडामध्ये चर्चा ह्या स्पर्धेची पाहायला मिळते, महाराष्ट्रातही पाहायला मिळते. कोण जिंकलं, कोणी परफॉर्मन्स दिला, या सातत्याने चर्चा पाहायला मिळतात खऱ्या. आणि आता शेवटच्या षटकासाठी अनुज गरत यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय. हर्षद ठाकूर, 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. जर का पहिल्या 1-2 बॉल मध्ये मोठे फटके आले, मॅच मध्ये मजा येऊ शकते. पाहूयात सोनारी विरुद्ध कोंडेवाह कोपरा यांच्यातील एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. माईक अगदी स्टंपच्या इथे आहे, त्यामुळे ह्या सगळ्या बाबी टिपू शकतो किंवा आवाज ऐकू शकतो आपण. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका खेळलाय खरा. एक संधी होती, फुल टॉस होता, टायमिंग नाही बसू शकलं आणि बॉल जास्त लांबही नाही जाऊ शकला. पहिल्याच बॉलवर विकेट आली अनुजला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. हर्षद ठाकूर बाद झाल्यानंतर उमेश माळी येताना पाहायला मिळतात. आणि ज्या वेळेला केवळचे खेळाडू होताना, ज्या वेळेला परिस्थिती गंभीर असते ना, त्याच वेळेला तुम्हाला एक संधी देखील असते. म्हणजे दोन्ही बाजूने पहा, दबाव असतो, टीम संकटात असते, आणि त्याच वेळेला दुसरी बाजू जर पाहिली, तुम्हाला एक संधी सुद्धा आहे. इकडे जर तुम्ही काही करून दाखवलं ना, तुमच्याही नावाचा डंका, तुमच्याही गावाच्या नावाचा डंका पिटताना पाहायला मिळतो. 5 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. उमेश माळी 9व्या क्रमांकावर आलेत, परंतु काही फरक पडत नाही तुम्ही कितव्या क्रमांकावर आल्यात, तुम्हाला तर रनच करायचे. आणि आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. अनुज गरत आणि समोर जर पाहिलं तर उमेश माळी. 5 मध्ये 21. मोठे फटके खेळायचे तिकडे. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. यावेळेला बिग हिट आल्या आल्या पहिलाच बॉल, सीमा रेषा पार. षटकार. केवाळेचा हा बॅटर उमेश माळी. यास आमचे कांचन पालकर देखील केवाळेलाच बिलॉंग करतात. तर इकडे एक मोठा फटका खेळला आणि मॅच मधील रंगत वाढवली आहे. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. आणि आता या षटकाराने उमेशने दाखवलंय, आम्ही हार मानत नाही आहोत. मॅच मधील उत्कंठा, मॅच मधील चुरस आणखी वाढताना पाहायला मिळते. एका बाजूला अनुज गरत, एका बाजूला जर पाहिलं तर उमेश माळी, एका बाजूला कुंडेवाह कोपरा, एका बाजूला सोनारी. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. फिल्डर मात्र अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी आलेत. 1 धाव घेतलीये, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. ओ हो 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 हो. मॅच मधील उत्कंठा वाढली आहे, उत्कंठा वाढली आहे. मॅच कोणी जिंकू शकतं या ठिकाणावरून, कारण 3 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. अगदी जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अशा ज्या वेळेला मॅच होतात ना, काळजाचे ठोके समर्थकांच्या धगधग 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 असेच होत असतात. आणि ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. 3 चेंडू शेवटचे बाकी आहेत. मॅच टाय झाल्यावर काय सुपर ओव्हर आहे. आता इकडे
कोंडेवाळ कोपराला वाटत असेल कोंडेवाळ कोपरा जिंकावं, सोनारीला वाटत असेल सोनारी जिंकावे, परंतु आमच्यासारखे न्यूट्रल क्रिकेटचे चाहते असतात त्यांना असं वाटतं होऊ दे सुपर ओव्हर, होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर कैलास दादा. आणि कदाचित पाहूया काय होईल या ठिकाणी. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 13 धावांची आवश्यकता. हार मानायला कोणीच तयार नाहीये. एक चांगली लढत आपण सध्या पाहतोय. रायगड प्रीमियर लीगची मॅच आपण पाहतोय. 5वं पर्व आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून पाहतोय. अनुज निघाले गोलंदाजीला, बॅटिंग साठी आहेत उमेश माळी. दबाव दोन्ही संघाचे पाठीराखे मात्र सध्या चिंतेत असतील काय होईल इकडे. असाच सामना रंगतोय. बिग हिट, फेकून दिला बॉल सीमारेषेच्या पार, षटकार. मिळालेल्या माहितीनुसार हे टुर्नामेंट सुपर ओव्हर साठी ओळखली जाते. पाहूया काय होईल या ठिकाणी. 2 चेंडू बाकी आहेत आणि 7. आता गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. पाहूया, दोघांनाही संधी आहे, दोघांकडेही क्षमता आहे. काय होईल. उमेश माळी 9व्या नंबरवर आलेत आणि 3 बॉल मध्ये 14 धावा सध्या करतायत, तेव्हा त्यांचंही कौतुक करावं लागेल. पहा, म्हणूनच मगाशीच मी म्हटलं होतं तुम्ही कितव्या नंबरवर आलेला आहात हे याला महत्व नाहीये, तुम्ही काय करता याला महत्व आहे. एका बाजूला जर पाहिलं तर महेश कडू आणि कंपनी, जय माता दी सोनारी. एका बाजूला जर पाहिलं तर ऋषिकेशजी वास्कर, निशांतजी ठाकूर, कैलासवासी दिलीप शेठ वास्कर आणि भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडे वहाळ कोपरा यांच्यातील आणखीन एक अफलातून सामना आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय होणार या मॅच मध्ये, काय होणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार या मॅच मध्ये हेच या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. रायगड प्रीमियर लीगचा एक रंगतदार सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिलाच सामना चुरशीचा होताना पाहायला मिळतोय. नवीन शेवे उरणचे असणारे अनुज गरत, दुसऱ्या बाजूला केवाळेचे असणारे उमेश माळी, या दोघांमधील युद्ध पाहायला मिळत आहे. याही वेळेला बिग हिट केलाय, फटका हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतायत आणि यस, पकडली गेली कॅच. सामना मात्र सातत्याने दोलायमान होतोय आणि विकेट या ठिकाणी आली आहे. सर, आता सामना पुन्हा एकदा त्याच दिशेने वाटचाल करतो की काय, कारण आतापर्यंत 6 सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. म्हणजे खरोखरच स्पर्धा सुपर आहे, त्यात विषयच नाही. कारण सुपर पेक्षा उपर आणि आयोजक तर त्यापेक्षा उपर. नक्कीच आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्याची ही स्पर्धा चर्चेत आहे. आणि यस, आता मात्र एक संघ म्हणत असेल सुपर ओव्हर व्हावी, एक संघ म्हणत असेल सुपर ओव्हर व्हावी, कारण एक संघ तर मात्र या ठिकाणी पाहूया काय होईल या ठिकाणी. 7 धावा अजूनही पाहिजे आहेत. षटकार जर आला, ध्रुवीत मात्र गोलंदाज आहेत, आज मात्र फलंदाजी करायची आहे. 1 चेंडू आणि 7. आणखीन एक सुपर ओव्हर या ठिकाणी होईल का याची उत्कंठा सगळ्यांनाच पाहायला मिळते. रायगड प्रीमियर लीग म्हटली तर चुरस, आणि जी चुरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार या मॅचला, सुपर ओव्हर होईल का की सोनारी जिंकणार, हे मात्र हा बॉल ठरवणार आहे. खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. मॅच सुरू झाल्यापासून सुरुवातीला संदीप पाटील, त्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाजांनी केलेलं कमबॅक पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मग मिळालं. ते ध्रुवीचं 1 धावेचं षटक पाहायला मिळालं. त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या डावात पडझड झालेली आपण पाहिली. त्यानंतर पुन्हा टीम मध्ये मॅच मध्ये आली, त्यानंतर पुन्हा मॅचच्या बाहेर गेली, त्यानंतर उमेश माळी आले, त्यानंतर आता 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. षटकार मारला जाईल का. एका बाजूला अनुज गरत आहेत, एका बाजूला ध्रुवीत मात्रे आहेत, आणि या दोन्ही टीमला पाठिंबा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण देऊयात, कारण या मॅचचा शेवटचा बॉल
एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार या मॅचला? सोनारी एका बाजूला, कुंडेवाहाळ कोपरा एका बाजूला, ध्रुवीत एका बाजूला, अनुज एका बाजूला. शेवटचा बॉल स्ट्रोक खेळलाय परंतु फटका फसताना पाहायला मिळतोय आणि या मॅचला जिंकलं गेलेला आहे. चांगली मॅच पाहायला मिळाली परंतु सामना जिंकला गेलेला आहे तो या ठिकाणी जय माता दी सोनारी संघ. काय चांगली कामगिरी केली आहे परंतु कुंडेवाहाळ कोपरा हा संघ सुद्धा चांगला खेळलाय. त्यांनाही पुढल्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो, तर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी नक्कीच काही मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. हॅलो, तर आमचे कामोट्याचे सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन प्रभाकर शेठ पाटील आपण यावं, आपला सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नक्कीच त्यांनी